दर्श अमावस्या अर्थात वेळ अमावस्या या रोजी शेतकरी बांधव आपल्या कुटुंबियांसह उत्साहाने शेतामध्ये जाऊन काळ्या आईची पूजा करण्यासाठी एकत्र जमतात। या दिवशीची रात्रीची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू होते। शिवारातील सर्व प्रकारच्या उपलब्ध भाजीपाला, फळभाज्या, विविध शेंगा, बोरं यापासून भाजी, शेंगापोळ्या, खीर, बाजरीचे उंडे, ज्वारीचे उंडे याशिवाय भरीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंबील हे पेय तयार केले जाते। आजच्या दिवशी शेतामध्ये 5 दगडाची प्रतिकात्मक पांडव पूजा केली जाते व नैवेद्य दाखवला जातो। तसेच ब्रह्मदेवाची पूजा केली जाते। त्यास लहान मुलांच्या मदतीने उलट प्रदक्षिणा घातली जाते व त्यास मुलांना खाऊ म्हणून बाजरीच्या गोड उंडे दिले जाते। यावेळी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित राहून पूजेत सहभागी होतात। त्यानंतर सर्वांनी एकत्र मिळून जेवण करतात। या दिवशी रानातील भोरे विविध तुरीच्या शेंगा याचा आस्वाद घेतात। तसेच मधमाशांचे पोळे शोधून मोहळाचा मध खातात। सर्व कुटुंबीय एकत्र येऊन हितगुज साधत एकत्र जेवण करतात। अशा पद्धतीने रानात जाऊन निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एकत्रितपणे सण साजरा करण्याचा एक आनंद वेगळाच असतो।
शेतकऱ्यांचे जीवन कष्टमय असते. वर्षभर शेतामध्ये कष्ट करून तर ज्या काळ्याच्या जीवावरती शेतकरी आपला जीवन जगत असतो त्या काळ्या आईचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पूर्वापार पद्धतीनं साजरा करत असतात. या सणाबद्दल माहिती जाणून घेऊया. आजच्या दिवशी कोणकोणते पदार्थ करतात व कशा पद्धतीने साजरा करतात आपण आता संवाद साधूया. आज वेळामोशानिमित्त आपण जेवळी गावातील गुंजोटे परिवार वेळामोशा कशी साजरी करतात हे पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर या ठिकाणी गुंजोटे परिवार अतिशय एकत्रितपणे आनंदातपणे आलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार मावशी. नमस्कार. नाव काय तुमचं? बरं, आजचा सण आपण साजरा करतो ह्याचं काय महत्त्व आहे सांगा. ह्या सणाला काय काय स्वयंपाक करतात किंवा काय पदार्थ करतात ते सांगा. भात करतात, कढ करतात, आंबील करतात, भरेत करतात, भजी करतात, डाळ करतात, कणोऱ्या करतात. हे उंड्या कशापासून करतात? सजगऱ्याचे बाजरीपासून करतात. ही जे भजी म्हणतात तुम्ही हे कशी काय काय घालतात त्याच्यामध्ये? भाजीपाला. सांगा सर्व भाजीपाला. मावशी तुम्ही सांगा काय काय घालतात त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये घालतो बघा गाजर, पालक, सर्व पाला. आणि असं ऐकलं की वेळामोशीचं भजी खाल्यानंतर का पोट खराब होत नाही का? आणि शेतातल्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचा समावेश तुम्ही याच्यामध्ये करता. आणखीन याच्या या सणा दिवशी अजून तुम्ही काय करत असता? पूजा करता, परमदेवाची पूजा करता, पांडवाचं पूजा करता. लक्ष्मी हे सण लक्ष्मीचं ढवळ जेवण म्हणून साजरा करतात. म्हणजे तुम्ही वर्षभर शेतीमध्ये जे काम करतात काळ्या आईची पूजा म्हणून हे तुम्ही सण साजरा करता. आणि छान वाटतं सगळेजण एकत्र येऊन तुम्ही आनंदामध्ये सण साजरा करता आणि वेगवेगळे पदार्थ या निमित्ताने आपल्याला खायला मिळतात. अशा प्रकारची ही वेळामोशा सणामध्ये असणारी मेजवानी आहे. आणि संपूर्ण कुटुंब अगदी आनंदाने या सणामध्ये उपस्थित राहून या सणाचा आनंद घेतात. या ठिकाणी शेतातील लक्ष्मी असते. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? नवनाथ गुंजोटे. ही लक्ष्मीचं जे मुखवटा दिसत आहे याचं तुम्ही काय करत असता? आज इथं पूजा करून हा त्याच्यावरती पूर्ण बसून हा. साडी वगैरे नेसून हार वगैरे घालून इथून डोक्यावरती घेऊन हा. परत गावामध्ये जाऊन मिरवणूक करून घरी घेऊन जातो आम्ही. हो हो, छान प्रथा आहे. म्हणजे दरवर्षी वेळामोशाला तुम्ही असं करत असता. हो, हो, हो. चांगली गोष्ट आहे.